अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्या दिवशी झाला. ते भगवान दत्तात्रेयचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात. त्यांचं जन्मस्थान पीठापूर, पूर्व गोदावरी जिल्हा आंध्र प्रदेश इथे झाला. पिता अपलराजम आणि त्यांची माता सुमती यांच्या पोटी जन्म झाला. व्हिडिओ सुरू होण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर पिठापूर इथे माता सुमती यांच्या घरी पितृश्राद्धाचा विधी होता. त्याच दिवशी ब्राह्मण भोजनापूर्वीच भगवान दत्तात्रेय स्वतः जटाधारी दिगंबर संन्यासाची रूप घेऊन त्यांच्या घरात भिक्षेसाठी आले होते. ब्राह्मणाच्या आधी भिक्षा देणे शास्त्रोक्त नव्हते. तरीही दारात आलेल्या दिव्य संन्यासाला विनमुख न दवडता माता सुमतीने अत्यंत श्रद्धेने श्राद्धासाठी बनवलेले अन्न भिक्षेत दिले. माता सुमतीची ही भक्ती औदार्य पाहून भगवान दत्तप्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपले भिक्षुकाचे रूप बाजूला सारून माता सुमतीला एका शरीरात 3 तोंडे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि 6 हात असलेल्या मूळ आणि प्रकाशमय दत्त स्वरूपाचा दृष्टांत घडवला. या दिव्य दृष्टांताने माता सुमती धन्य झाल्या. भगवान दत्तात्रेयांनी तिला वर मागण्यास सांगितले असता तिने आपल्यासारखा ज्ञानी पुत्र मला लाभावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर दत्तप्रभूंनी मी स्वतः तुझ्या उदरी पुत्ररूपाने जन्मास येईन असा आशीर्वाद दिला. त्याच वरदानामुळे माता सुमतीच्या पोटी दत्तात्रेयाचा पहिला अवतार म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म झाला. 16 वर्षापर्यंत ते पिठापूर इथे होते. 16 वर्षानंतर खूप अशा अनुभूती त्यांनी भक्तांना दिल्या. 16 वर्षानंतर ते तिथून निघाले आणि वेगवेगळे तीर्थक्षेत्र करीत नंतर कुरोपूर इथे आले आणि कुरोपूरला वय वर्ष 30 पर्यंत त्यांनी तिथे अवतार घेतले, कार्य केले आणि 30 वर्षानंतर वयाच्या त्यांनी कृष्णा नदीमध्ये ते गुप्त झाले. आणि आजही सुद्धा श्रीपाद वल्लभ ह्या 16 वर्षाच्या स्वरूपात दर्शन होते. श्रीपाद श्री वल्लभांना नृसिंह सरस्वतीचा अवतार घेतला. नृसिंह सरस्वतीनंतर स्वामी समर्थांचा अवतार घेतला. नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार असून त्यांनी गाणगापूर आणि वाडी इथे अफाट कार्य केले. गुरुचरित्र हा ग्रंथ प्रामुख्याने यांच्या चरित्रावर आधारित आहे आणि स्वामी समर्थ हा दत्तात्रेयाचा तिसरा प्रमुख पूर्ण अवतार मानला जातो. वेगवेगळे संत आहेत. त्या सगळ्या संतांचा उल्लेख श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या पोथीमध्ये आहे. प्रत्येकाने याचं पठण करावं, वाचन करावं. घरातले जे काही प्रश्न आहेत, कटकटी आहेत, ज्या काही अडीअडचणी आहेत, दुःख आहे ते सगळे सद्गुरु कृपेने पूर्ण दूर होतात. आणि अशातच एक आहे सिद्ध मंगल स्तोत्र. हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्री वल्लभ सिद्ध मंगल स्तोत्र हे दत्त संप्रदायात अत्यंत प्रभावी, चमत्कारी आणि शीघ्र फलदायी स्तोत्र मानले जाते. हे स्तोत्र श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयचे पहिले अवतार यांचे आजोबा त्यांनी हे रचले आहेत. स्तोत्राचे महत्त्व. हे स्तोत्र जीवनातील कठीण प्रसंग, आर्थिक टंचाई आणि संकटाचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. मनातील सात्विक इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरात सुख, शांती व ऐश्वर्य आणण्यासाठी याचे पठण केले जाते. असे मानले जाते की या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीपाद श्री वल्लभाची कृपा लवकर प्राप्त होते आणि अशक्यही गोष्टी शक्य होतात. घराण्यातील दोष, नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे स्तोत्र शक्ती प्रदान करते. स्तोत्र पठणाचे नियम आणि काही विधी आहेत. हे स्तोत्र कोणत्याही दिवशी म्हणता येते, परंतु गुरुवार, पौर्णिमा, स्वाती नक्षत्र किंवा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जयंती पुण्यतिथीला याचे पठण करणे विशेष फलदायी ठरते. श्रीपाद श्री वल्लभाचा प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा आणि धूप लावावा. मनामध्ये आपली कुलदेवता आणि श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करून पठणाला सुरुवात करावी. सामान्यतः हे स्तोत्र रोज 1, 3, 11 किंवा 21 वेळा म्हटले जाते.
म्हणजे तुम्ही तुमचे याच्यानुसार तुम्ही म्हणू शकतात. जसं तुम्ही 1 वाचू शकतात, 3 वाचू शकतात, 11 करू शकतात किंवा 21, जसं तुम्ही तुमच्या विशेष अनुष्ठानादरम्यान याच्या आवर्तनाची संख्या वाढवली जाते. या स्तोत्रात एकूण 9 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाचा शेवटी श्रीपाद, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीपादांचा जयघोषाचा भाव येतो. यामध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य रूपाचे, त्यांच्या जन्माचे आणि त्यांच्या अलौकिक लीलाचे वर्णन केले आहे. पिठापूर आणि कुरोपूर येथील त्यांच्या वास्तवाचा आणि तिथल्या महिषाचा उल्लेख यात येतो. सिद्धमंगल या नावाप्रमाणेच हे स्तोत्र पठण करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्यांचे सर्व प्रकारचे मंगल करणारे आहे. हे स्तोत्र जेव्हा दत्तप्रभू यांच्या आजोबांनी यांना आपले नातू श्रीपाद यांच्यामध्ये साक्षात भगवान दत्तात्रयाचे विराट रूप दिसले, तेव्हा ते एका अलौकिक भावसमाधीत गेले. या परमपावन आणि दैवी अनुभूतीच्या भरात त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जी अक्षरे बाहेर पडली तेच हे सिद्धमंगल स्तोत्र होय. या स्तोत्राचा उल्लेख श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथाच्या 17व्या अध्यायात येतो. या ग्रंथाचे लेखक शंकर भट यांनी नमूद केले आहे की त्यांना स्वतः हे स्तोत्र बापन्नाचार्युल यांच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले होते. असे मानले जाते की प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनातून हे प्रकट झाल्यामुळे यात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष किंवा त्रुटी नाही. हे अक्षराचे चैतन्य युगानुयुगे कायम राहणार आहे. याचे वैशिष्ट्य आणि महत्त्व काय आहे तर हे स्तोत्र श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे अत्यंत लाडके आणि आवडते स्तोत्र मानले जाते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने सूक्ष्म वायुमंडलात वावरणाऱ्या सिद्ध पुरुषाचे आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच याला सिद्धमंगल असे नाव आहे. मन, काया आणि कर्माने शुद्ध होऊन या स्तोत्राचे पठण केल्यास दत्त महाराजांची असीम कृपा प्राप्त होते आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या स्तोत्राच्या पठणासाठी कोणताही कडक विधी विशेष निषेध नाही. जो मनुष्य हे सिद्धमंगल स्तोत्र पूर्ण भक्ती आणि भावाने पठण करेल त्याला श्रीपाद श्री वल्लभाच्या कृपेने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थाची आणि सिद्धीची प्राप्ती नक्कीच होईल, यात शंका नाही. आणि हे स्तोत्र ऐकले तर खरंच मनात गुरु आणि दत्तभक्ती अधिक दृढ होण्यास मदत होते. मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची अनुभूती अनेक भक्त व्यक्त करतात. संकटाच्या काळात श्रद्धा आणि धैर्य टिकवण्याची प्रेरणा मिळते. घरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्यास सहाय्य होते. नामस्मरण आणि साधना नियमित करण्याची प्रेरणा मिळते आणि यामुळे खरंच तुमच्या जीवनातील जेवढे पण अडचणी आहे, दुःख आहे ते दूर होण्यासाठी मदत भेटते. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री दत्तात्रय यांची कृपा सर्वावर अशीच राहो आणि सगळ्यांना नेहमी त्यांचे आशीर्वाद मिळत राहो आणि मनातल्या तुमच्या सगळ्या इच्छा दत्तप्रभूच्या कृपेने पूर्ण हो, हीच मी दत्तप्रभूच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ध्यास स्वामींचा चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.